नमस्कार मित्रांनो, तुम्ही श्रेया स्टुडिओ या चॅनलला भरभरून सपोर्ट करत आहे याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आज तुमच्यासाठी अशीच नवीन प्रेम कहाणी घेऊन येत आहे. दुपारचे 4 वाजले होते. सवयीप्रमाणे तिचे पाय समुद्रकिनारी वळले. नेहमीप्रमाणे तिच्या घरी काम करणाऱ्या पारू मावशींना सांगितले आणि त्यांनी सवयीप्रमाणे एक वार वळून तिच्याकडे पाहिलं आणि आपल्या कामात पुन्हा मग्न झाल्या. तिच्या घरापासून किनारा 20 मिनिटाच्या अंतरावर होता. ती तिच्या नेहमीच्या ठिकाणी उभी राहिली. तिला ओल्या वाळूत उभं राहायला फार आवडायचं. लाटांचा ओला स्पर्श अन लाटा परत जाताना पायांशी हळूवारपणे वाळू. एरवी गंभीर असणारी ती त्या स्पर्शाने मोहरून अन लकेर का होईना पण हसू तिच्या चेहऱ्यावर उमटत असे. मनगट घड्याळावर तिने एक वार नजर फिरवली. 4:20 झालेले. अजून कसा नाही आला असा विचार तिच्या मनात येतच होता की मागून थापा टाकत कोणीतरी तिला हाक देत देत येत होतं. तो जवळ आला आणि म्हणाला, "अगं यार निशा, सॉरी मला लेट झाला. पण काय करू, आज पत्रच उशिरा आलं आणि नितेशने फोन करून याबद्दल सांगितलं." असं म्हणून त्याने तिच्या हातात तिच्या आवडीचा जुईचा फुलांचा गजरा अन त्याचं नेहमीचं पत्र तिच्या हाती दिलं. तिने जुईचा गजरा ओंजळीत घेऊन डोक्यात मिळाला. ती यशकडे पाहून मंद हसली अन "थँक्स यश, मी येते" असं म्हणून परतीच्या वाटेला लागली. घरी आल्यावर बघितलं तर आई आल्या होत्या. त्या तिनं अर्धवट ठेवलेलं विणकाम पूर्ण करत होत्या. तिने हातानं सारं पटकन खोलीत ठेवलं अन बाहेर आईजवळ येऊन बसली. "कधी आलात आई? कळवलंच नाही. तुमच्यासाठी काहीतरी बनवलं असतं." ती म्हणाली. "अगं अचानक ठरलं. म्हटलं काय करत असशील पाहून येऊ. तुलाही एकटं वाटत असेल ना." त्या म्हणाल्या. "हो ना, नितेशसुद्धा घरी नसतो. एकटी कंटाळा येतोच." एवढं बोलून त्या पुन्हा आपल्या कामाला व्यस्त झाल्या. ती हळूच आपल्या खोलीत आली आणि त्याचं पत्र वाचू लागली. तो लाडाने तिला सखी म्हणत असे. आजही त्याचं पत्र तसंच होतं. सजवलेलं अन मोत्यासारखं अक्षर. "प्रिय सखी, मी तुझ्यापाशी नाहीये, पण मन माझं तुझ्याजवळच झुरतंय. मला राणी माफ करशील ना? तुझ्या वेड्या राजाला समजून घेशील ना?" "काय राणी सरकार, रागवलात का? माफी असावी. मला माहीत आहे." "तुझं पुढचं वाक्य पुरे झाली नौटंकी, हो ना? बरं, आता खरंच सांगतो. मला माफ कर. काम एवढं आहे ना की काय सांगू. थोडीसुद्धा फुरसत नाहीये. तिकडं यायचं म्हटलं तरी दुसरं एखादी काम येऊन धडकतं. नाहीतर एखादी कॉन्फरन्स टूर्स. हो, यावरून आठवलं, परवा मी लंडनला जातोय कॉन्फरन्ससाठी. तर पुढचे 2 आठवडे नो गजरा, नो पत्र. कळलं ना नकटे? आई कशी आहे? तिचा काही फोन बिन आला होता का? खरंच मला माफ कर. मी यायचा नक्की प्रयत्न करेन. तोपर्यंत आपलं नेहमीचं. मी तुझा राजा, तू माझी राणी. जगात कुठेही सापडणार नाही आपल्यासारखी जोडी. तुझाच नीतू." ती पत्र व्यवस्थित आत ठेवून बाहेर आली. "आज नीतूचं पत्र आलेलं दिसतंय," आई म्हणाल्या. "तो पत्रच पाठवतो, येतच नाही. किती ते काम? 6च महिने तर झालेत ना लग्नाला. काम असतं ना त्याला." म्हणून ती हिरमुसून चहा करायला स्वयंपाकघरात गेली. इथे बसलेल्या तिच्या सासूबाईंच्या डोळ्यासमोर भूतकाळ तरळू लागला. ही निशा नितेश शिंदे पुण्यात सदाशिव पेठेत लहानची मोठी झाली. निशा आणि नितेश लहानपणापासून जिवलग मित्र मैत्रीण. सोबतच शाळा कॉलेज अन घरही शेजारी. दोघांचाही घरी आई बाबा अन भावंडे असा परिवार. दोन्ही कुटुंब एकमेकांना चांगलीच ओळखत होती. एकमेकांच्या घरी त्यांचं जाणं येणं होतं. दोघे कॉलेजला असताना नितेशने तिला प्रपोज केलं. या दोघांचं यश नावाचा कॉमन फ्रेंड होता. खरं तर मित्र म्हणण्यापेक्षा तो निशावर जीवापाड प्रेम करायचा, पण ते एकतर्फी.
ते कुणालाही माहीत नव्हतं. तो फार छान कविता करायचा, सुंदर पत्र लिहायचा. निशाला वाचनाची फार आवड होती. पण नितेश पॉलिटेक्निकला असल्यामुळे त्याला या साऱ्यामध्ये रस नव्हता. पण कधीतरी निशाला सरप्राईज म्हणून तो तिच्यासाठी यशकर्वी पत्र किंवा कविता लिहून घ्यायचा. यशलाही थोडंसं समाधान वाटायचं. पण त्याने त्या दोघांच्या प्रेमाआड येण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. तो आपलं लिखाण अजनबी या नावानं कुणाच्याही नकळत करायचा. कधीतरी कट्ट्यावर कॅन्टीनमध्ये ग्रुप स्टडीजवेळी निशाच्या तोंडून त्याच्या कवितांच्या प्रशंसनीय प्रतिक्रिया ऐकून तो मनोमन सुखावायचा. पुढे कॉलेज पूर्ण झाल्यावर दोघेही नोकरी करू लागले. निशा शिक्षिका झाली तर नितेश सिव्हिल इंजिनियर झाला. पुढे एका वर्षानंतर लग्न करून दोघेही पुण्याहून मुंबईला आले. सगळं सुरळीत सुरू असताना त्यांच्या सुखाला कुणाची तरी नजर लागली. एक दिवशी संध्याकाळी ऑफिसनंतर दोघेही एकत्र बाहेर जेवण करून घरी परत असताना त्यांना यश भेटला. खूप वर्षांनी मित्र भेटला त्यामुळे तो त्यांना आपल्या फ्लॅटवर घेऊन आला. गप्पा मारता मारता कधी 1.5-2 तास निघून गेले कळलंच नाही. रात्र सुद्धा बरीच झाली होती. यशने त्यांना त्या रात्री थांबवून दुसऱ्या दिवशी जा असेही सांगितले. पण आपल्याला लेट नाईट ड्राईव्हची सवय आहे आणि 1-1.5 तासात पोहोचू असे म्हणत नितेश बाहेर पडला. मागोमाग निशाही निघाली. पुन्हा भेटू असे म्हणत त्यांनी एकमेकांचे नंबर घेतले. नियतीने त्यांचे नशीब वेगळेच काही लिहून ठेवले होते. दिवसभरच्या थकव्यामुळे निशा हवेच्या झोक्याबरोबर झोपी गेली. नितेश संथ गतीने गाडी चालवत होता. अर्धा रस्ता कापला असेल नसेल तोच पुढून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली व तसाच वेगाने निघून गेला. तो ट्रक रस्त्याच्या मधोमध चालत होता. त्यात त्याच्या ड्रायव्हरचं वेगावर नियंत्रण नसल्यामुळे नितेशच्या बाजूने गाडीला जरा जास्त चेंदामेंदा झाला होता. निशाला पण बरंच लागलं होतं तरी ती कशीबशी बाहेर आली. नितेशचं बरंच रक्त गेलं होतं. अजूनही रक्तस्राव सुरूच होता. ती भांबावून गेली होती. तिने यशला कॉल केला. रात्र जास्त असल्यामुळे रहदारी नव्हती. त्यात तो एकाकी रस्ता. ती नितेशला बाहेर काढण्याचा निरर्थक प्रयत्न करत होती. तिच्या डोळ्यातून सतत अश्रुधारा वाहत होत्या. तिच्या जखमातून रक्त वाहत होतं. तेवढ्यात तिथे यश पोहोचला. त्याने खूप प्रयत्न करून त्याला बाहेर काढलं. तो त्याच्या गाडीत बसवत असताना नितेश त्याला म्हणाला, यश, निशाला सांभाळ. तुझ्यावर तिची जबाबदारी टाकून मी जातोय. तिला आईला जप. यश त्यांना धीर देत म्हणाला, मित्रा, तुला काही होणार नाही. तू ठणठणीत बरा होणार आहेस. धीर सोडू नकोस. निशासाठी तुला बरं व्हावंच लागल. शेवटचं वाक्य ऐकण्यापूर्वी त्याची शुद्ध हरपली. यशने त्यांच्या जवळच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी त्याला तपासून तो गेल्याचं सांगितलं. हे ऐकून निशा यशच्या बाहूत कोसळली. यशने त्याला ॲडमिट केलं. सकाळी यशने नितेशच्या आईला व बाबांना कळवलं. ते आले. त्यांनी नितेशचे अंतिम संस्कार केले. नितेशला जाऊन 2 वर्ष झाली होती अन निशा कोमात होती. ती कधीतरी शुद्धीवर येईल या आशेने सारे सावरत होते. आणि एक दिवस ती शुद्धीवर आली. तिने पहिला प्रश्न विचारला, नितेश कुठे आहे? यावर कुणी काही बोलणार तेवढ्यात डॉक्टरांनी काही न बोलण्याचा इशारा केला. कोणीतरी म्हणालं की तो ऑफिसला गेलाय. ती वेळ मारून नेली. थोड्या वेळाने सगळे बाहेर आले तेव्हा डॉक्टर त्यांना म्हणाले, निशा तिच्या आयुष्यातला तो प्रसंग पूर्णपणे विसरलीये. ज्या दिवशी तिला हे सारं स्वतःहून आठवेल, ती रडेल तेव्हाच ती पूर्णपणे बरी होईल. तुम्ही जर तसा प्रयत्न केला तर ते तिच्या जीवावर बेतू शकेल. एवढंच बोलून ते तिथून निघून गेले. तिला आता घरी आणलं होतं. तिचं रुटीन सुरू झालं होतं. तिला नितेश कामासाठी अमेरिकेत गेल्याचं सांगितलं होतं. आता सगळ्यांची कसोटी होती. त्यांना
साऱ्यांना त्यांच्यात नसलेल्या नितेशला जिवंत ठेवायचं होतं. निशा बरी होईपर्यंत. आता यशची परीक्षा होती. त्याला मित्राच्या वचनाला जागायचं होतं. प्रेमाला जपायचं होतं. त्याच्या लेखणीतून तिच्या प्रेमाला जिवंत ठेवायचं होतं. कारण त्या साऱ्यांसाठी 2 वर्षाचा काळ लोटला होता, पण ती अजूनही तिथंच होती. खोलीतला टेबल लॅम्प कोपऱ्यात जळत होता. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने टेबलवरचे कागद फडफडत होते आणि ती बाल्कनीत उभी होती. तिच्या हातातला कागदसुद्धा फडफडत होता आणि डोळ्यातून झरझर पाणी वाहत होतं. ती सारी पत्र होती नितेशची. तिला लिहिलेली. आज पुरं वर्ष लोटलं होतं. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. तिला वाटलं होतं आज तरी तो येईल, पण तिची निराशा झाली होती. आणि आजही यश करवी त्याचं पत्र आलं होतं. शुभेच्छा होत्या त्या पत्रात आणि इतर मजकूर रोजचाच. ती आज खूपच दुखावली होती. एरवी पत्रातून जाणवणारा रितेश आज तिला तिच्या जवळ हवा होता. तिने उन्ह कलेस्तर डोळ्यातून प्राण आणून त्याची वाट पाहिली होती. आता 11 वाजले होते. अवघा 1 तास राहिला आणि तिच्या आयुष्यातला हा महत्त्वाचा दिवस साजरा न होताच संपणार होता. दुखावलेल्या मनाने तिने लॅम्प बंद केला आणि बेडवर येऊन पडली. तेवढ्यात दारावरची बेल वाजल्याचा आवाज आला. एवढ्या रात्री कोण आलं असेल विचार करत असताना तिला वाटलं नितेशच असेल. आपल्याला सरप्राईज द्यायला आला असेल. आता चांगलीच रुसते मग म्हणू दे. अशा सगळ्या विचारांनी तिने हसत दरवाजा उघडला आणि गुलदस्त्याआड आवाज आला, हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी मॅडम. आणि गुलदस्ता दूर झाला. क्षणात तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळला आणि ती वळून आत जात म्हणाली, यश तू आहेस. तुला वाटलं नितेश आला. अगं हे सगळं त्यानेच सांगितलंय. मी फक्त कुरिअर सर्व्हिस आहे नेहमीप्रमाणे. चल पटकन केक कट कर. तुझ्या आवडीचा चॉकलेट फ्लेवरचा ऑर्डर केलाय नीतूने. तो उत्साहात आत येत म्हणाला. नको रे, आता तसंही दिवस संपण्यात जमा आहे. मग काय उपयोग. अरे असं कसं, अजून तास बाकी आहे. त्यात आपलं सेलिब्रेशन होऊन जाईल. थांब आलोच. असं म्हणत त्याने केक टेबलवर ठेवला आणि किचनमध्ये सुरी आणायला गेला. पटकन टेबल सजवून त्याने तिच्या हातात सुरी दिली. केक कापून त्यांनी एकमेकांना भरवला. इतकं करण्यापेक्षा स्वतःच आला असता तर मला पण बरं वाटलं असतं ना, ती निराशेने म्हणाली. तोच येणार होता. आगाऊ सुट्टी पण घेतली होती त्याने. तुला सरप्राईज द्यायचं होतं त्याला. पण ऐन निघायच्या वेळी त्याला महत्त्वाचं काम आलं आणि सुट्टी कॅन्सल करावी लागली. म्हणून मग फोन करून मला सांगितलं त्यानं सगळं पोचवायला. तो केविलवाण्या स्वरात तिला समजावत म्हणाला. बायकोपेक्षा लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापेक्षा सुद्धा महत्त्वाचं काम. बरं आपण त्याला व्हिडिओ कॉल करायचा का. आता दिवस असेल तिथं, ती उत्साहात म्हणाली. हो दिवस असेल, पण मगाशीच त्याचा फोन आलेला तेव्हा तो म्हणाला की महत्त्वाची कॉन्फरन्स आहे त्याची. तर 3 तास तरी फोन बंद राहील. तसे तुझे फोटोज पण काढायला सांगितले. मीटिंग आटोपल्यानंतर करेल तुला तो. सावकाश मेसेज. ठीक आहे. तसंही रात्रसुद्धा बरीच झाली. तुलाही पोहोचायचं असेल घरी. ती उठत म्हणाली. हो अगं, निघतो मी पण. भेटू. वन्स अगेन हॅपी ॲनिव्हर्सरी. असं म्हणत तो तिथून निघाला आणि तिने दरवाजा लावून घेतला आणि आवरून झोपी गेली. त्याने मात्र गाडी समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने वळवली. तो अनेकदा इथं यायचा. निशाला कित्येक पत्र त्याने इथूनच बसून लिहिलेली. साधारण 12:30 पर्यंत तो किनाऱ्यावर पोचला. मुंबई म्हटल्यावर अगदी सामसूम शक्य नव्हती. काही जण होते आणि अगदीच तुरळक रहदारी होती. तो आपल्या नेहमीच्या जागी बसला. तिकडे तसं आसपास कोणी नव्हतं. समुद्राची शांत गाज त्याच्या कानी येत होती. आज नितेशची त्याला खूप आठवण आली.
राहून राहून निशाचा बावरलेला चेहरा येत होता. तो बराच वेळ तिथं बसून राहिला. वेळेचं भानच राहिलं नाही. 1:30च्या दरम्यान तो घरी पोहोचला. दुसऱ्या दिवशी ती केक घेऊन कॉलेजला गेली. स्टाफ रूममध्ये सगळ्यांना तिने केक दिला. लेक्चरला निघून गेली. पाऊण तास उलटला आणि ती स्टाफ रूमच्या दिशेने निघाली. स्टाफ रूमच्या आधी एक लहान पॅसेज होता. तिथे दोघी शिक्षिका उभ्या होत्या. बहुतेक पेंडसे आणि कदम मॅडम असाव्यात. त्यांचं पुसटसं बोलणं तिच्या कानावर पडलं. नवरा 3 वर्षापूर्वीच गेलाय आणि ही ॲनिव्हर्सरी केक वाटत फिरते. एक म्हणाली. तिचा स्मृतिभ्रम झालाय. ते मेमरी लॉस की काय? तिला आठवत नाही ती घटना. दुसरी. ते नुसतं नावापुरती हो. तो तिचा मित्र आहे ना. नुसत्या घिरट्या घालतो. गजरे काय, पत्र काय. मी बघते ना. तिच्या बाजूच्याच अपार्टमेंटमध्ये राहतो ना मी. पहिली नाक मुरडत म्हणाली. असतात अशाही निर्लज्ज बाया. जाऊ दे. मला लेक्चर आहे. आता निघते मी. असं म्हणत दोघंही तिथून निघून गेल्या. निशा भिंतीच्या कडेला उभी होती. त्यामुळे त्यांची नजर तिच्याकडे पडली नाही. त्यांचं ते भाषण गरम तेल कोणी कानात ओतावं तसं निशाच्या कानात शिरलं होतं. जग तिच्याभोवती फिरत असल्याचा भास तिला क्षणभर झाला. ती कशीबशी स्टाफ रूममध्ये आली. बाथरूममध्ये जाऊन तोंडावर पाणी मारलं आणि तसेच बाहेर येऊन जायला निघाली. तेवढ्यात तिची जिवलग मैत्रीण शीतल आत आली आणि तिचा तो तसा अवतार पाहून तिलाही कळलं काहीतरी झालंय. ती निशाला विचारत होती. मला बरं वाटत नाही म्हणून मी घरी जाते असं सावरासावरीची उत्तरं ती देत निशा तिथून बाहेर पडली. तिला काही कळत नव्हतं. पुन्हा पुन्हा त्यांचे तेच शब्द आठवत होते. रिक्षा करून ती घरी पोचली. इथे शीतलला गडबड वाटली म्हणून तिने यशला फोन करून झालेला प्रकार कळवला. तोही तातडीने निशाच्या घरी निघाला. त्याने डोअरबेल वाजवली तेव्हा त्याला दरवाजा जरासा उघडा दिसला. त्याने तो हलकेच लोटला आणि तो आत शिरला. समोर घर सगळं अस्ताव्यस्त दिसत होतं. हॉलमध्ये शोपीसेस जमिनीवर पडलेले, फोटो फ्रेम्स फुटलेल्या. तो उभा होता. तिथे एक फोटो पालथा पडला होता. त्याने तो उचलला. तो निशा आणि नितेशच्या लग्नाचा फोटो होता. त्याच्या फ्रेमच्या काचेला तडे गेले होते. त्याने तो टेबलवर ठेवला आणि त्या पडलेल्या वस्तू बाजूला सावरत आत गेला. आतल्या बाथरूममधून शॉवरचा आवाज येत होता. तो आत गेला. बाथरूम बाहेर पाणी सांडत होतं. आत शॉवर चालू होता. रूमभर पाणी पाणी झालं होतं. निशा ओलेत्यात कुडकुडत कोपऱ्यात बसून एकटीच कुठंतरी बघत होती. तो तिच्याजवळ गेला आणि तिला अलगद उठवलं आणि शेजारच्या खुर्चीवर बसवलं. टॉवेल आणला आणि तिचे केस कोरडे करू लागला. तिने त्याला झिडकारलं. ती त्याच्यापासून दूर झाली. तो पुन्हा आवेगानं त्याची कॉलर पकडून त्याला म्हणाली. का केलंस असं? का फसवलंस मला? माझा नितेश कुठं गेला होता तर सांगायचं होतंस ना मला. ते दुःख सहन केलं असतं. पण मित्र म्हणून ज्याच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला त्यानेच दगा दिला. आज कळलंय मला. रोज ती पत्र, ते गजरे, प्रत्येक गोष्टीसाठी तुझं हजर असणं म्हणजे तुला माझा विश्वास जिंकून माझा फायदा घ्यायचा होता. शी, आठवलं तरी किळस वाटते मला. बोल ना, गप्प का आहेस आता? झालं बोलून. आता ऐकून घे. आणि मग तुला जो निर्णय घ्यायचा असेल तो मला मान्य असेल. त्यानंतर मी तुला नको असेल तर कधी माझी सावली देखील तुझ्या आयुष्यात पडणार नाही. 3 वर्षापूर्वी त्या रात्री नितेशला हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्याचं शेवटचं वाक्य होतं. यश, माझ्या निशाला सांभाळ. तुझ्यावर तिची जबाबदारी टाकून मी जातोय. मी माझ्या मित्राला दिलेला शब्द पाळत होतो. तुला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तुला काही सांगायचं नाही असं डॉक्टरांनी बजावलं होतं. आईबाबांना धीर देत तुझ्यासाठी नितेशचं अस्तित्व टिकवून ठेवणं भाग होतं मला. त्यात काही अंशी माझी लेखणी माझ्या कामी आली.
नाही तरी मी मान्य करतो, कधी काळी माझं प्रेम होतं तुझ्यावर, अगदी कॉलेजपासून. पण तुमचं लग्न झालं, मी स्वतःहून तुझ्या आयुष्यातून निघून गेलो. पण त्यानंतर तू माझ्यासाठी माझ्या मित्राची बायको होतीस आणि त्या रात्री नंतर माझी जबाबदारी. एवढे दिवस आपली सोबत आहे. आठवून बघ, कधी माझ्या डोळ्यात वासनाबंद भाव टिपले का तुझ्या मनाने? माझ्या स्पर्शातून वासना जाणवली का तुला? मी फक्त तू ठीक होण्याची वाट बघत होतो. त्यानंतर आल्या पावली मी तुझ्या आयुष्यातून निघून जाणार होतो. आज तेही झालं. काळजी घे. कधी गरज लागली तर सांग. कधीही. निघतो मी. निशा आता बरचसं सावरली होती. ती काहीशी निश्चयाने म्हणाली, थांब यश, असं जबाबदारीतून नाही तुला मुक्त होता येणार. मला बोलायचंय तुझ्याशी, पण आता नाही, काही दिवसांनी. तू सांग कधी बोलावंसं वाटेल, येईल मी. तो बोलला, पण अजूनही त्याच्या डोळ्यात असमाधान होतं. घाबरू नकोस, मी स्वतःला काही इजा करून घेणार नाही. भेटू लवकरच. तिने त्याच्या डोळ्यातले भाव अचूक टिपले होते. ओलेती राहू नकोस, साडी बदलून घे आणि केस नीट पुसून घे, तो जाता जाता बोलला. तो गेल्यावर निशानं सारं घर आवरलं. काही दिवस शांतपणे या सगळ्यांचा विचार करायचा होता तिला. तिने कॉलेजमधून सुट्टी घेतली आणि आठवड्यानंतर यशला फोन खणखणला. बोल निशा, आज संध्याकाळी भेटूया. आपल्या नेहमीच्या वेळी, नेहमीच्या जागी. पलीकडून आवाज आला. हो म्हणत त्याने फोन ठेवला. संध्याकाळचे 5 वाजले होते. तिने आवरायला घेतलं. गेल्या महिन्यात त्याने ड्रेस दिला होता. सुंदर हलक्या मेहंदी रंगाचा तो. कॉलेजला असताना नेहमी म्हणायचा, निशा, मेहंदी रंग तुला फार खुलून दिसेल. घालत जा कधीतरी. तेव्हा सगळे टिंगल करायचे त्याची. हो, नाहीतर करता करता राहून गेलेली त्याची इच्छा आज ती पूर्ण करणार होती. काळेभोर केस पाठीवरून सोडून, हलकासा मेकअप करून, आरशात बघून टिकली नीट लावली आणि निघाली समुद्राच्या दिशेने, त्याच्या ओढीने. अरे बापरे, आज वेळेआधी आले साहेब, असं म्हणत तिने वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला. पण एरवी खेळकर असणारा यश आज गंभीर दिसत होता. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर ती म्हणाली, यश, सगळ्यात आधी तर मी तुझे मनापासून आभार मानते आणि त्या दिवशीच्या शब्दांसाठी तुझी माफी मागते. कारण तू जे केलंस ते खरंच शब्दांनी त्याची गणती होणं शक्य नाही. तुझ्यामुळे माझ्या एवढ्या मोठ्या दुःखाची मला कमीत कमी झळ बसली. ते पचवायची ताकद मला तू तुझ्या शब्दरूपाने दिलीस. त्यामुळे मी तुला विचारू इच्छिते, नितेशने दिलेली जबाबदारी तू मित्रत्वाच्या नात्याने पार पाडलीस. आजपासून माझा साथीदार म्हणून या जीवन प्रवासात माझी साथ देशील का? तिने मोकळा श्वास सोडला. तिचा हात हातात घेऊन त्याने एकवार आभाळाच्या दिशेने पाहिलं आणि तिच्या पाणीदार डोळ्यात बघत म्हणाला, आज जबाबदारीसोबत माझा हक्क मला दिल्याबद्दल तुझे आभार. आयुष्यभराच्या सुखदुःखात कधी हातात सुटणार नाही हे वचन आज तुला या रत्नाकरच्या साक्षीने देतो. माझ्या आयुष्यातलं सर्वात सुंदर आज या सांजवेळी पूर्ण झालं. तुझ्या आगमनाने आज माझ्या अस्तित्वास पूर्णता मिळाली. असं म्हणत त्याने अलगद तिला मिठीत घेतलं अन संध्यासमयी अथांग रत्नाकर बुडत्या रवीला आपल्यात सामावून घेताना त्या दोघांचं अस्तित्व सुद्धा एकरूप होत गेलं आणि दूर दूर पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब समुद्राच्या लाटात विरून गेलं. तर मित्रांनो, ही हृदयस्पर्शी प्रेमकथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.